Hello friends, welcome to Unlock PCMB Academy. So from 2 to 3 videos, we are going to learn the basic overview of organic chemistry. And for today's part, we are going to learn functional group and IUPAC nomenclature. So what is the meaning of functional group? What are the IUPAC nomenclature? We are going to learn in today's session. आजच्या पार्टमध्ये आपण फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात ते शिकणार आहे आणि त्याबरोबरच आपण शिकणार आहे की आयुपीएससी नॉमिनक्लेचर कसं काढायचं आहे हे सगळ्यात बेसिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आणि आयुपीएससी नॉमिनक्लेचर का गरजेचं आहे फंक्शनल ग्रुप का गरजेचं आहे हे तुम्हाला आजच्या पार्टमध्ये समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचं बेसिक एकदम चांगलं क्लिअर होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं टाइम वेस्ट न करता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यांना स्क्रीन विजिबल असेल. पार्ट 1 खूप महत्वाचा होता. पार्ट 1 मध्ये आपण व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे बघितलं, व्हॉट आर दी इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे सुद्धा बघितलंय. त्यामुळे तो जर पार्ट कोणी बघितलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघू शकता. ओके, तर बेसिकली अंडरस्टँडिंग फंक्शनल ग्रुप. सो अ स्पेसिफिक ग्रुप ऑफ ॲटम दॅट डिफाईन केमिकल आयडेंटिटी. बघा, फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आता सगळ्यांना माहितीये. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा काय करतो अभ्यास करतो, राईट. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये एखादा जर ग्रुप वेगळा असेल, फॉर एक्झाम्पल हा ग्रुप आहे जी फॉर ग्रुप. आता हा ग्रुप वेगवेगळे असू शकतात त्यालाच आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. मे बी फंक्शनल ग्रुप OH असू शकतो, कार्बोनिल कंटेनिंग कंपाऊंड असू शकतो, अल्डिहाइड असू शकतो, कीटोन असू शकतो, ऍसिड असू शकतो. आणि त्यावरून त्या पूर्ण कंपाऊंडची काय ठरत असते, केमिकल आयडेंटिटी ठरत असते. फॉर एक्झाम्पल इथे ए नावाचा एक व्यक्ती आहे आणि इथे बी नावाचा व्यक्ती आहे. मला सांगा, ए आणि बी चे कॅरेक्टर सेम असणार आहे का? नाही. असं दरवेळेस नसू शकतं. ए हा वेगळा व्यक्ती आहे, बी हा वेगळा व्यक्ती आहे. त्याच पद्धतीने फंक्शनल ग्रुप सुद्धा जसे जसे वेगवेगळे असतील त्या पद्धतीने त्या पूर्ण कंपाऊंडची किंवा त्या मॉइटीची काय बदलते, केमिकल आयडेंटिटी बदलते. ठीक आहे, म्हणूनच याला स्पेसिफिक ग्रुप ऑफ ऍटम्स दॅट डिफाईन केमिकल आयडेंटिटी. जो काय करतो स्वतःची आयडेंटिटी डिफाईन करतो त्यालाच आपण ग्रुप ऑफ ऍटमला आपण काय म्हणलेलं आहे, फंक्शनल ग्रुप म्हटलेलं आहे. सिंपल आहे. फंक्शनल ग्रुप जसे बदलणार तशी त्याची आयडेंटिटी बदललेली असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही किंवा तुमचे फ्रेंड्स सारखे असणार आहे का? जो व्यक्ती बदलला त्याचे गुणधर्म, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचा स्वभाव बदलत जातो. त्याच पद्धतीने फंक्शनल ग्रुपचं सुद्धा आहे. तर केमिस्ट्रीची ब्युटी काय माहितीये, केमिस्ट्री आपण आपल्या सगळ्या डेली लाईफच्या सगळ्या एक्झाम्पलला आपण रिलेट करू शकतो आणि म्हणून ती शिकायला सोपी जाते. फक्त तुम्हाला प्रॉपर समजून घ्यायचंय. समजून घेतलं तर खूप गोष्टी इझी होणार आहेत आपल्यासाठी, राईट. येस. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप वी आर गोइंग टू डिस्कस हियर. अ फंक्शनल ग्रुप इज अ स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ ॲटम, specific arrangement of atom within a molecule that determine its chemical reactivity and physical properties. आता फंक्शनल ग्रुप काय करतं, तर फंक्शनल ग्रुप केमिकल रिएक्टिव्हिटी आणि फिजिकल प्रॉपर्टी काय करतं, डिटरमाइन करतं. हे का करतं? आता फॉर एक्झाम्पल हा मिथेनॉल आहे, राईट. तर इथे फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे, राईट. पण हाच काय आहे, इथर आहे. हे तुम्हाला माहिती असेल. ROR, दिस इज द इथर. आता इथे फंक्शनल ग्रुप काय झाला, इथर झाला. म्हणजे जसा फंक्शनल ग्रुप बदलला, जशी अरेंजमेंट बदलली, तर त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी आणि फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय झाली, चेंज झाली. प्लीज कीप इन माइंड, ज्या पद्धतीने एखादा फंक्शनल ग्रुप बदलणार त्या पद्धतीने त्याची रिॲक्टिव्हिटी, त्याची फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी काय होत जाणार, चेंज होत जाणार. रिगार्डलेस ऑफ द साइज ऑफ कार्बन चेन, द सेम फंक्शनल ग्रुप विल अंडरगो सिमिलर केमिकल रिॲक्शन, राईट, मेकिंग ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रेडिक्टेबल अँड सिस्टमॅटिक. फॉर एक्झाम्पल इथे सिंपल काय म्हणणं आहे, हा अल्कोहोल आहे, राईट. आता CH3CH2OH हा सुद्धा अल्कोहोल आहे. फक्त इथे एक कार्बनची चेन काय झाली, इन्क्रीज झाली, वाढली. पण मेन फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे, फक्त चेन वाढली. तर रिमेंबर दिस पॉइंट, चेन जरी इन्क्रीज झाली पण त्याचा मेन फंक्शनल ग्रुप सारखा असल्यामुळे त्याची सगळी केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी सेम असेल. एक्झाम्पल समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल तुम्ही 11th स्टँडर्डचे स्टुडंट आहात, सायन्सचे स्टुडंट आहात आणि TCM ग्रुपचे स्टुडंट आहात, बरोबर. तर तुमच्या क्लासमध्ये जर का 70 स्टुडंट असेल फॉर एक्झाम्पल, तर 70 स्टुडंटला येणारा क्वेश्चन पेपर सेम असणार आहे की नाही?
केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स सगळ्यांचे क्वेश्चन पेपर सेम असतील. बिकॉज तुमची इथे आयडेंटिटी सेम आहे. तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहात आणि एक्झॅक्ट पीसीएम ग्रुपचे स्टुडंट आहात. त्यामुळे पीसीएम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा MB बायोलॉजीचे सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला सारखेच येतील, कारण तुमची आयडेंटिटी सारखी आहे. जरी एखादा मुलगा हाईटने कमी जास्त असेल, वेटने कमी जास्त असेल, पण त्याचा इथे फरक पडत नाही, कारण तुमची आयडेंटिटी सिमिलर आहे. राईट? म्हणून तुमचा जो बाकीचा तुमचा जो आउटर एरिया असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सेम असेल. सेम ॲज दॅट, सेम सगळं काही सारखं होणार आहे. कशाबद्दल? एखाद्या मोइटीबद्दल. जर एखादा फंक्शनल ग्रुप सारखा असेल तर त्याची चेन जरी कमी जास्त असली तरी त्याच्या सगळ्या महत्वाच्या ज्या केमिकल रिॲक्शन्स असणार किंवा त्याच्या साईज वरून त्याला काही फंक्शनल ग्रुपला फरक पडत नाही. तो सारख्या सिमिलर केमिकल रिॲक्शनच्या अंडरगोमध्ये जातो. राईट? आणि तिथे आपल्याला केमिस्ट्री प्रेडिक्ट करता येते सिस्टमॅटिक वे मध्ये. तर हेच त्याचा अर्थ आहे. पण जर का त्याच्यामध्ये जर फंक्शनल ग्रुप बदलला तर तिथे सगळं बदलणार. फॉर एक्झाम्पल 11th स्टँडर्ड मध्ये जर एखादा 12वीचा मुलगा आला तर डेफिनेटली त्याचा क्वेश्चन पेपर, त्याचं सगळं काही चेंज होणार आहे. त्याच पद्धतीनं जर का रिॲक्शन सारखीच होणार किंवा त्याच्या प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सगळ्या सिमिलर असतील जर त्याचा फंक्शनल ग्रुप काय असेल, सिमिलर असेल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही जर समजलं नसेल तर कमेंटद्वारे तुम्ही म्हणजे विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आता फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत त्याचं थोडंसं डिटेल डिस्कशन आपण पहिले करून घेऊ. प्रायमरी ऑक्सिजनेटेड ग्रुप्स, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहेत असे ग्रुप्स कोणते आहेत? पहिला तर आहे अल्कोहोल. त्याला आपण OH ह्या नावाने काय करतो, लिहितो किंवा डिनोट करतो. कॅरेक्टरिस्टिक्स बाय दी हायड्रॉक्झिल ग्रुप. ठीक आहे, याला आपण हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणतो. का म्हणतो? कारण याच्यात हायड्रॉक्झी आहे. म्हणजे हायड्रॉक्झी म्हणजे हायड्रोजन आहे आणि ऑक्झी म्हणजे ऑक्सिजन आहे, आणि म्हणून याला आपण हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणतो. अल्कोहोल आर ऑफन पॉप्युलर अँड कॅन पार्टिसिपेट इन हायड्रोजन बॉन्डिंग. अल्कोहोल खूप पॉप्युलर आहे आणि तो पार्टिसिपेट कशामध्ये करतो? हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेशन करतो. ते पुढे तुम्हाला समजेलच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. विच सिग्निफिकंटली रायझेस देअर बॉइलिंग पॉइंट कम्पेअर्ड टू हायड्रोकार्बन. ठीक आहे, हायड्रोकार्बन जसं जसं वाढणार तसं बॉइलिंग पॉइंट सोबत त्याचं कंपॅरिझन आहे. त्यामुळे हा पहिला जो आपला इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहे त्याला काय म्हणतो आपण? अल्कोहोल, जो की आपण डिनोट करतो OH. त्याच्यानंतर आहे कार्बोनिल्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर कार्बोनिल्स म्हणजे काय? C आणि डबल बॉन्ड O. आता कार्बोनिल्स मध्ये पण भरपूर फंक्शनल ग्रुप्स येतात. इथे कार्बोनिल्स मध्ये अल्डिहाइड येणार, त्याच्यानंतर हा कीटोन येणार, इथे अल्किल ग्रुप लागणार, त्याच्यानंतर इथे ऍसिड येणार, त्याच्यानंतर ऍसिटाल्डिहाइड येणार किंवा COCl येणार, ऍसिटिल क्लोराईड येणार, CONH2 येणार, अमाइड येणार. तर हे कार्बोनिलचे वेगवेगळे प्रकार झाले. दिस ग्रुप फीचर्स अ कार्बन डबल बॉन्डेड टू ऑक्सिजन. कार्बन कोणाला डबल बॉन्ड सोबत आहे? ऑक्सिजन सोबत आहे. इट इज द कोर ऑफ बोथ अल्डिहाइड फाउंड ऍट द एंड ऑफ चेन अँड कीटोन्स फाउंड इन द मिडल ऑफ चेन. हा कोअर कशाचा आहे? कार्बोनिल्स. बघा, कार्बोनिल्सच्या एंड मध्ये जो असतो त्याला आपण अल्डिहाइड म्हणतो आणि मिडल ऑफ चेन त्याला आपण कीटोन म्हणतो. म्हणजे आजूबाजूला इथे काय असणार? कोणतेही ग्रुप्स असणार, अल्किल ग्रुप असेल, कोणताही ग्रुप असेल. ठीक आहे, आणि एंडला जर कार्बोनिल फाउंड झाला आणि हायड्रोजन असलं तर त्याला आपण काय म्हणतो? अल्डिहाइड म्हणतो. तर हा झाला महत्वाचा परत एक फंक्शनल ग्रुप. तर याला सब डिवायडेड वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत, जसं अल्डिहाइड, कीटोन, अमाइड, इस्टर, ऍसिड, ऍसिटाल्डिहाइड, अनहायड्राइड, हे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप याचे सब डिवायडेड पार्ट्स आहेत. राईट? पण आता आपण बेसिक शिकतोय त्यामुळे आपण ओव्हरव्ह्यू घेत आहोत, जेणेकरून पुढे तुम्हाला असं अननोन काहीही वाटणार नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर मग पुढे अजून डिस्कस करूया. तर जे आपण आता सब डिवायडेड बघितलं, कार्बोक्झिलिक ऍसिड. कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे काय? तर COOH. आपण याला अशा पद्धतीने डिनोट करतो, COOH. राईट? रिस्पॉन्सिबल फॉर दी ऍसिडिक प्रॉपर्टीज ऑफ विनेगर, ऍसिटिक ऍसिड अँड सिट्रस फ्रुट्स.
रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे? सायट्रिक ऍसिड असतं, त्यानंतर ऍसिडिक ऍसिड असतं व्हिनेगर मधलं, त्याला रिस्पॉन्सिबल आहे. हा महत्वाचा फंक्शन ग्रुप आहे इस्टर. COOR. आता इथे काय झालं, COOH मधला हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला? रिप्लेस बाय अल्किल ग्रुप म्हणजे COOR. याला काय म्हणतो आपण? इस्टर म्हणतो. डिराइव्ड फ्रॉम ऍसिड म्हणजे हा ऍसिड पासून डिराइव्ह झालेला आहे. डिराइव्ड झालेला असणं म्हणजे काय? हायड्रोजन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप, वन ऑफ द अल्किल ग्रुप, वी कॅन से एरिल ग्रुप टू. आणि ग्रुप्स आर फेमस फॉर देअर प्लेझंट फ्रुटी एरोमास इन नेचर अँड परफ्युम्स. इस्टर खूप सगळ्या परफ्युम्स मध्ये यूज केला जातो. बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री किती ऍप्लिकेबल आहे आपल्या डेली लाईफमध्ये. फ्रुटी एरोमा जो असतो, किंवा आपण बघितलंय वेगवेगळ्या फ्रुट्सना वेगवेगळे स्मेल्स असतात. स्मेल्स म्हणजे सुगंध असतात, परफ्युम्स असतात, तर त्याच्यामध्ये इस्टर्सचा यूज केला जातो. तुम्ही जर परफ्यूमच्या मागे जर का बघितलं, किंवा ब्युटी प्रोडक्ट्सच्या मागे बघितलं, कॉस्मेटिक्सच्या मागे बघितलं, तर तुम्हाला इस्टरचा यूज दिसेल. एमाइड्स. एमाइड म्हणजे आता व्हायटल फॉर बायोलॉजी, द एमाइड ग्रुप फॉर्म्स पेप्टाइड बॉन्ड दॅट लिंक अमिनो ऍसिड इंटू प्रोटीन. प्रोटीन मध्ये आपल्याला अमाइड मिळतात. आता इथे CONH2 अशा पद्धतीने याला डिनोट केलं जातं. तर हे महत्वाचे फंक्शनल ग्रुप आहेत. पुढे याला कशा पद्धतीने रिॲक्शन सिंथेसाइज करायचं, रिॲक्शन कोणाबरोबर होतात, याचं सगळं सगळं आपण जसं जसं पुढे पुढे जाणार तसं डिस्कस करणार. 11th-12th मध्ये स्पेसिफिक याच्यासाठी तुम्हाला टॉपिकचे नावं पण दिसतील आणि याच्यासाठी स्पेसिफिक मार्किंग सिस्टीम पण आहे. ठीक आहे. नेमिंग रेफरन्स गाईड आपण डिस्कस करूया. तर याला कशा पद्धतीने आयुपॅक नॉमेनक्लेचर मध्ये कशा पद्धतीने त्याला नाव दिलं जातं, सॉरी, ते पण आपण डिस्कस करतो. अल्कोहोल OH नी डिनोट केलं जातं. हायड्रॉक्झिल, एल्डिहाइड, CHO फॉर्मिल म्हणतात त्याला. किटोन CO कार्बोनिल म्हणतात त्याला. ऍसिड कार्बॉक्झिल म्हणतात. थोडासा डिफरन्स आहे बघा. किटोन CO याला काय म्हणतो आपण? कार्बोनिल. आणि तोच जर का COOH असेल, किंवा यालाच आपण COOH असं पण डिनोट करतो, तर याला कार्बॉक्झिल म्हणतात. राईट. थोडासा डिफरन्स आहे. IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये या फंक्शनल ग्रुपला नेमिंग कसं दिलं जातं बघा. जर आपल्या पूर्ण एखाद्या कंपाऊंड मध्ये जर तुम्हाला OH ग्रुप दिसला, तर त्याला आपण त्या फंक्शनल ग्रुपला OL नावाने डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल CH3OH हा मिथेन आहे, पण इथे OH लागला, त्याच्यामुळे इथे मिथॅनॉल झाला. हा OL लागला. राईट. IUPAC नॉमेनक्लेचर असं झालं. फॉर एक्झाम्पल मिथे तो जर सपोज तिथे अल्डिहाइड ग्रुप जर का लागत असेल, तर त्याला IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये AL नी डिनोट करतात. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल इथे आपण CH3CHO, आता हा 2 कार्बन आहे, त्याच्यामुळे हा इथॅनल झाला. बिकॉज इथे जो मेन आपला फंक्शनल ग्रुप आहे तो एल्डिहाइड आहे. आणि अकॉर्डिंग टू द आपण म्हणू शकतो IUPAC नॉमेनक्लेचर, याला आपण काय AL नी डिनोट करतो, म्हणून हा इथॅनल येणार. AL. किटोन. तर इथे किटोन जर असेल, म्हणजे सपोज हा RCOR CH3COCH3 असेल, तर कार्बन किती झाले? 1, 2 आणि 3. तर इथे प्रोपेन झाला. तर प्रोपेन ONE लागणार इथे, ONE. आपण हे डिटेलमध्ये खूप सगळे एक्झाम्पल घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर खूप चांगलं काढता येईल. पण आजच्या पार्टमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचरची बेसिक तयारी करून घेतोय, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ऍसिड. ऍसिड जर का फंक्शनल ग्रुप असेल, तर OICACID लागतं, म्हणजे प्रॅपेनोइक ऍसिड, त्याच्यानंतर ब्युटॅनोइक ऍसिड, अशा पद्धतीने OIC लागतं त्याला आणि ऍसिडला. ठीक आहे. रिकॅप करून घेऊ, डोंट बी वरी, डिस्कस करूया आपण प्रॉपर. जर अल्कोहोल असेल तर OL लागणार, एल्डिहाइड असेल तर AL लागणार लास्ट मध्ये. जो कुठला फंक्शनल ग्रुप असेल त्याला लास्ट मध्ये काय लागणार? किटोन असेल तर काय लागेल? ONE लागेल. आणि ऍसिड असेल तर OIC आणि ऍसिड लागेल. सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल मिथेन असेल तर मिथॅनॉल, एल्डिहाइड असेल तर इथॅनॉल, प्रोपॅनोइक ऍसिड, ब्युटॅनोइक ऍसिड, अशा पद्धतीने आपण
ऍसिड असेल तर ऍसिड लागणार, कीटोन असेल तर ONE लागणार. ठीक आहे, घाबरायची गरज नाही. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक दोनदा तुम्ही जसं एक्झाम्पल प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला पाठ होऊन जाणार आहे. IUPAC नॉमेनक्लेचर खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला 12th बोर्ड एक्झामिनेशन मध्ये किंवा नीट CET मध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला देणार, एक तुम्हाला स्ट्रक्चर देणार आणि म्हणणार याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय आहे ते काढा. त्यामुळे हे फॉर्म्युला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण पार्ट 2 मध्ये याच्या थर्ड पार्ट मध्ये बघूया म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर कसं लिहायचं. आता IUPAC नॉमेनक्लेचर म्हणजे काय. तुम्ही भारतामध्ये आहे, तुम्ही US मध्ये, UK मध्ये, तरी IUPAC नॉमेनक्लेचर चेंज होणार नाही. का नाही होणार? कारण त्याला द इंटरनॅशनल सिस्टीम फॉर नेमिंग सिस्टीम असं आपण म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे इंटरनॅशनल असल्यामुळे ही सिस्टीम बदललेली नसणार आहे. सगळीकडे काय असेल, सेम असेल. राईट. आता थोडे जे हार्ड वर्ड असेल ते मी मुद्दाम वापरत नाही, बिकॉज ते तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करतात त्यामुळे. ओके, तर आता 4 स्टेप आहे नेमिंग प्रोसेसच्या. काय काय असणार आहे ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिले तर आपल्याला नंबरिंग द्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला असेंबल करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला चेन फाइंड करायचे आणि त्याच्यानंतर सबस्टिट्युएंट्स करायचंय. पण IUPAC नॉमेनक्लेचर खूप महत्वाचा पार्ट असल्यामुळे आपण त्याचं डिटेल डिस्कशन पार्ट 3 मध्ये करूया. पार्ट 3 मध्ये आपण काय बघणार आहे तर नंबरिंग कसं द्यायचं, चेन कशी फायनलाइज करायची, त्याच्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये ग्रुप्स चेंज झाले म्हणजे OH ग्रुप असेल, ऍसिड ग्रुप असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, त्याला नाव कसे द्यायचे आणि विथ मल्टिपल एक्झाम्पल आपण ते समजून घेणार आहे. तर डोंट बी वरी, नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला अटेंटिव्ह राहायचं आहे आणि तुमच्या सोबत एक महत्वाची नोटबुक घेऊन बसायची आहे, कारण IUPAC नॉमेनक्लेचर विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला येणार नाही. ओके, तर डोंट बी वरी, आपण डिस्कस करूया. तोपर्यंत आजच्या पार्टमध्ये जे आपण फंक्शनल ग्रुप शिकलो आणि त्याचं प्रिफिक्स सफिक्स काय असतं हे जे काय शिकलो ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि नेक्स्ट पार्टमध्ये IUPAC नॉमेनक्लेचरचा डिटेल अनालिसिस आपण करणार आहे. त्यासाठी हायड्रॉक्झिल ग्रुप, ऍसिडिक ग्रुप, हायड्रॉक्झी ग्रुप, कार्बोनिल ग्रुप, कार्बॉक्झिल ग्रुप काय आहेत हे पहिले समजून घ्या. तर आजच्या पार्टमध्ये आपण काय काय शिकलो. आजच्या पार्टमध्ये आपण फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात ते शिकलो. फंक्शनल ग्रुप सेम असतील तर त्याच्या रिॲक्टिव्हिटी सारख्या असतात हे शिकलो. त्याच्यानंतर केमिकल रिॲक्टिव्हिटी, फिजिकल जे रिॲक्टिव्हिटी असतात, अपिअरन्स असतात ते सारखं असतं हे आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण हे शिकलो की फंक्शनल ग्रुपचे नेमिंग जर का बदलले, जे फंक्शनल ग्रुप आहे तो हायड्रॉक्झिल ग्रुप, त्याच्यानंतर ऍसिडिक ग्रुप, त्याच्यानंतर पहिला आहे हायड्रॉक्झिल ग्रुप, ऍसिडिक ग्रुप, त्याच्यानंतर कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल मध्ये 2 टाईप आले, अल्डिहाइड आला, त्याच्यानंतर कीटोन आला, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर इस्टर आला. इस्टर कसा असतो, COOR. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे, बिकॉज ऍसिड मध्ये हायड्रोजन कशाने रिप्लेस झालाय, अल्किल ग्रुपने रिप्लेस झालाय. याला IUPAC नॉमेनक्लेचर जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे नेमिंग देण्याची कोणत्याही स्ट्रक्चरला, ती आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघतोय. पण त्याच्यासाठी हायड्रॉक्झिल म्हणजे फंक्शनल ग्रुप, हायड्रॉक्झिल, कार्बोनिल, ऍसिडिक ग्रुप या सगळ्यांचा थोडासा नेमिंग कसं असतं हे बघून घ्या. इथे IUPAC नॉमेनक्लेचर OH मध्ये त्याला OL ने डिनोट करतात, म्हणजे मिथॅनॉल. ऍसिड असेल तर नोइक ऍसिड, IOC ऍसिड. अल्डिहाइड असेल तर AL लावतात, मिथॅनल, इथॅनल. राईट. तर हे थोडंसं बेसिक समजून घ्या आणि एक जो चार्ट दिलाय मी त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या बुकमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया आपण पूर्ण IUPAC नॉमेनक्लेचरचा स्टडी कसा करायचा, त्याच्यामध्ये काय काय मुद्दे महत्वाचे आहेत, कोणते कोणते रूल्स फॉलो होतात ते पहिले आपण शिकणार आहे. चेन कशी फायनलाइज करायची ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पहिले रूल्स शिकू आणि त्याच्यानंतर ना भरपूर एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस करूया. तोपर्यंत सगळ्यांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. ज्यांना केमिस्ट्री हार्ड जाते त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत यांना पोहोचवा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येणार आहे. 1 जून पासून आपण टार्गेटेड सिलेबस सुरू करतोय. डेफिनेटली नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. बायोलॉजीची पण सिरीज सुरू आहे. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. काही डाऊट असतील तर डेफिनेटली आम्ही तुमच्यासोबत आहोतच. लवकरच नवीन व्हिडिओ सोबत आपण IUPAC नॉमेनक्लेचर शिकणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.